यावर्षी नीटचा फॉर्म भरताना जर जास्त बेजारी होऊ द्यायची नसेल तर थोडं सविस्तर ऐका। पहिलं काम आहे आपलं की आपल्या मुलाचं मुलीचं आधार कार्ड व्यवस्थित आहे का तर ते चेक करा। त्यावर नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का? सर नाव अगोदर आहे आणि 10वीच्या मार्कशीटवर आडनाव अगोदर आहे, मग काय करावं? त्याला काही होत नाही, तुमचा सिक्वेन्स जर बदललेला असेल तर त्याबद्दल निश्चिंत राहा। पण कुठं स्पेलिंग मिस्टेक जर असतील तर नक्कीच आपलं काम ते अपडेट करून घेणं, ते पण आता वेळ आहे, लवकरात लवकर हे पहिलं काम आपल्याला करायचंय। तर कॅटेगरी सर्टिफिकेट श्रेणी प्रमाणपत्र अपलोडचं एक ऑप्शन येतं, तर त्यामध्ये स्टेटचं अपलोड करायचंय की सेंट्रलचं अपलोड करायचंय। जास्त कन्फ्युज होऊ नका। जर समजा तुम्हाला सेंट्रलचं जर उपलब्ध होत असेल आता सध्या तर तुम्ही ते मिळवाच। कारण काय, जर तुम्ही सेंट्रलचं अपलोड केलं तर तुम्ही निश्चिंत राहाल। समजा तुम्ही एखाद्या वेळेस NTC मध्ये आहात, तुम्ही NTCचं आपलं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून दिलं स्टेटवालं, आणि नंतर मग एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी एखाद्याची जर भेट झाली की आम्ही तर सेंट्रलचं अपलोड केलं OBC, तुम्ही स्टेटचं अपलोड केलं, मग त्यावेळेस आपली मानसिकता बिघडते की आपल्या पोराचा जर फॉर्म जर रिजेक्ट झाला तर आता हे कोणत्या भावात आपल्याला पडणार आहे। तर त्यामुळं थोडी मानसिकता तयार करा। डॉक्युमेंट्स हे आपल्यालाच काढावं लागणार आहे, आपलं काम दुसरं कोणी करून देणार नाही। तर त्यामुळं आता सध्या आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला तयारी करायची आहे नीट 2026चा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची। आपला पोरगा पोरगी नीट एक्झामची तयारी करतोय, त्याचं हे काम नाही, आपलंच हे काम आहे। तर त्यामुळे आपलं काम, आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी थोडी समजून घ्यायची आणि आपण कामाला लागायचंय आतापासून। जर आधार कार्डवर ऍड्रेस मध्ये किंवा जन्मतारखेमध्ये किंवा जेंडर मध्ये तुम्हाला जर कुठं काही वेगळं वाटत असेल तर ते सुद्धा अपडेट करून घ्या। आधार कार्डवरचा ऍड्रेस आपल्याला ऍड्रेस प्रूफ म्हणून अपलोड करायचा आहे। जर समजा तो अपलोड करताना ऍड्रेस जर व्यवस्थित नसेल तर आपलं जे सेंटर आहे तर ते त्या ऍड्रेसनुसार जर मिळालं तर आपल्याला त्रास होऊ शकतो। तर त्यामुळं हे व्यवस्थितच ध्यानात ठेवा, हे विसरू नका। यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, जर समजा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कुठं कमी असतील तर ते आत्ताच त्या फाईलला आहेत का, कसे मिळतील, कशा पद्धतीने काढायचे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये ते असायला पाहिजे, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर काही चूक आहे का, स्पेलिंग मिस्टेक आहे का, बदलून आणावं लागतं का, कुठं काही ऍफिडेविट करावं लागतं का, तर हे सगळं चेक करा। आणि सोबतच जर कुठं जॉईन झालेले नसाल तर कुठंतरी जॉईन व्हा, म्हणजे आपल्याला हे वर्षभर कोणी ना कोणी मार्गदर्शन करत राहील की तुमची ही चूक झालेली आहे, याला अपडेट करा, इथं काही बाकी आहे हे व्यवस्थित करा। आता सध्या जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंत ही ऍडमिशन प्रक्रिया चालते। 12 महिन्यांपर्यंत तुम्ही कोणासोबत तरी कनेक्टेड पाहिजे। जर कनेक्टेड असाल तर तुमचा त्रास कमी होणार आहे। आज आपण थांबूया। ओके, बाय।